नमस्ते. नमस्ते म्हटलं. नमस्कार. नाव सांगा सर तुमचं. मी किरण रघुनाथ शेलार. मी खडकजामचा राहणारा, चांदवड तालुक्यातील खडकजाम गाव. सर मी मला म्हणजे काय त्रास होता सर तुम्हाला? मला सर सायटिकाचा त्रास होता. कंबर आणि पाय पेन करायचा. हो, पाय पाय पूर्ण म्हणजे कुल्ल्यातून जी नस जाते ती पूर्ण दाबलेली होती आणि कळ लागायची. 5 मिनिटं जर उभं राहिलं तर सरकल्यामुळे दाब आला त्या शिरावर आणि हो. कमजोर झाली. हो, बरोबर. हे डॉक्टरांनी पण तेच सांगितलं होतं, इथं तुम्ही पण तेच सांगितलं. आणि सर ती जे पूर्ण पायाला जी कळ लागायची. आपण तुमची तपासणी केली, कसं वाटलं सर तुम्हाला? सर तपासणीचं जर म्हणायला गेलं ना तर मी म्हणजे कुठल्याही प्रकारचा MRI एक्सरे वगैरे काहीच केला नव्हता. पण नॉर्मल डॉक्टरने सांगितलं बहुधा तुम्हाला सायटिकाचा त्रास असेल म्हणे, तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जा. पण मी युट्यूबला बघितलं, काही मित्रांनी सांगितलं की तुम्ही चोंडीला दत्त आश्रमात जा म्हणे, पानगावाने डॉक्टर आहे, ते 100% क्लिअर करतील म्हणे. मग मी इकडं आलो. सर तुम्ही ज्या पद्धतीने चेक केलं ना आणि सांगितलं का हा 100% सायटिकाचा त्रास आहे, तुमची L4 L5च्या जवळपास नस दबलेली आहे आणि ती पायाच्या बॉटनपर्यंत जाते आणि ती 100% मला तसाच प्रॉब्लेम होता. मी न सांगता त्यांनी हे सगळं निदान करून सांगितलं आणि त्याच्यावरती त्यांनी पेशंट आले आम्ही बारकाईची तपासणी करतो. पेशंटने काय म्हणतो गुडघा दुखतो, नेमकं गुडघा कशामुळे दुखतो आम्ही याचं निदान करतो. तर काहींना गुडघा न दुखता बॅक पेन असतो, त्याच्यामुळे गुडघा दुखतो. बरेचसे पेशंट आम्ही गुडघ्याला ट्रीटमेंट न देता 100% गुडघा दुखायला थांबवला. म्हणजे आम्ही निदान करतो आधी आणि मग उपचार करतो. बरोबर. आणि सर काय माहितीये का, जे लोक सांगतात इकडे जा तिकडे जा, मी खूप ठिकाणी फिरलो, बऱ्याच डॉक्टरांचे अनुभव घेतले, बरेच वैद्य चोळणारे सगळ्यांकडे गेलो, पण मला इथं ज्या प्रकारे म्हणजे ट्रीटमेंट भेटली आणि आज माझा 70% प्रॉब्लेम सॉल्व आहे. दुसऱ्याच राऊंड मध्ये म्हटलं तरी चालेल, कारण माझा हा 2 वर्षापासूनचा त्रास आहे. 2 वर्षामध्ये मी म्हणजे असं म्हणा का नरक यातना भोगत होतो, पण इथं आल्यानंतर आहे ना मला एकदम 100% रिलीफ भेटतंय आता. आणि सर माझा जरा दुसऱ्या लोकांचे अनुभव सांगायचे झाले ना, माझ्या गावामध्ये एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता. तर त्याचं हो तेच सांगतोय मी. ते त्याचं मज्जारज्जूचा प्रॉब्लेम सांगितला, मणक्याचं ऑपरेशन केलं, डॉक्टरांनी सांगितलं 100% क्लिअर होईल म्हणे. पण आज जवळजवळ 8 ते 10 वर्ष होऊन गेले. तो मुलगा अजूनही पण व्हीलचेअर वरतीच आहे, त्याला स्वतःच्या पायावरती चालता येत नाही. म्हणजे असं तेवढं एकच नाही, अजून माझ्या गावामध्ये अजून पण 2 आहे, त्यांचे ऑपरेशन झाले. एक जण स्टिक घेऊन कसा तरी धडपडत चालतोय, एक जण असं बेडवरतीच आहे. अशा प्रकारचं आहे. पण मग इथं आल्यानंतर आहे ना, हो भीती म्हणजे मला वाटत होतं